हॅलो, नमस्कार. घरच्या रेसिपीज मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मी आज बनवणार आहे गंगाफळचे धपाटे. आता तुम्ही म्हणसाल की या गंगाफळ म्हणजे काय? तर गंगाफळ म्हणजे लाल भोपळा. तर मी याचे एक पौष्टिक असे धपाटे बनवणार आहे आणि सोबत झणझणीत असा हिरवे मिरचीचा ठेचा. चला मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी लाल भोपळा मी हा खिसून घेतलेला आहे. हा तुम्ही बघू शकता किती छान खिसून घेतलेला आहे. नंतर यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालणार आहे. तर यामध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 छोटा चमचा बेसन घेतलेलं आहे मी यामध्ये. तर बेसनामुळे काय होते की धपाट्यांना हे खूप छान चव येते. नंतर वरतून चवीनुसार मीठ घालायचं त्यामध्ये. नंतर मी यामध्ये 1 छोटा चमचा तीळ घातले आहेत आणि ओवा घातला आणि जिरं घातलं. नंतर चवीनुसार यामध्ये लाल मिरची पावडर घातली. तर आपण यामध्ये हिरवी मिरची पण घालणार आहे, पण थोडंसं कलर येण्यासाठी थोडीशी लाल मिरची पावडर घातली आहे. नंतर धन्यांचं कूट घातलं, हळद घातली आणि वरतून मस्त बारीक चिरलेला कांदा घातला. मग हिरवी मिरची आणि कोथिंबीर. तर हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि व्यवस्थित कणिक मळून घ्यायची. आणि वरतून मस्त थोडंसं मी तेल घातलं आहे. तेलाने पण खूप छान चव येते. तर लाल भोपळ्यामध्ये अगोदरपासूनच पाण्याचं प्रमाण हे जास्त असते, म्हणून याचं कणिक मळताना पाणी घ्यायची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही पाणी घेऊ शकता. तर इथं मला थोडंसं पाणी जाणवत आहे, तर मी इथं थोडं पाणी घेते आणि छान असा गोळा तयार करून घ्यायचा. तर या गोळ्याला मुरण्याची गरज नाही आहे, कारण की हा जास्त मुरू दिला तर आपले धपाटे हे चांगले होतील नाही. तर गोळा लगेच तयार झाल्यावरती आपण धपाट्यांना करायला सुरुवात करूया. तर इथं मी एक छोटा गोळा घेतलेला आहे. याचा मी एक धपाटा लाटून घेते. छान असा छोटासा धपाटा लाटून घ्यायचा. तसेच लाल भोपळ्याचा वापर हा भाजी, सांबार, पुऱ्या अशामध्ये केला जातो. दोन्ही साईडने छान तेल किंवा तूप लावून शेकून घ्यायचं. तसेच चवीला उत्कृष्ट असलेला लाल भोपळा पचायला हलका असल्यामुळे या भाजीला पथ्याची भाजी असंही म्हणतात. त्या दोन्ही साईडनी शेकून झालेला आहे. छान असा ब्राऊन होईपर्यंत याला शेकून घ्यायचं. आजारपणापासून दूर राहण्यासाठी आणि निरोगी जीवनशैली जगण्यासाठी आहारात भोपळ्याचा समावेश करणं हे खूप फायद्याचं ठरू शकतं. बघा तुम्ही छान शेकून झालेला आहे. आता आपण बाकीचे पण धपाटे लाटून घेऊया. तसेच भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ए हे भरपूर प्रमाणात उपलब्ध असते, जे की डोळ्यांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. तर डोळ्यांच्या आरोग्यासाठी भोपळा खाणं हे खूप गरजेचे आहे. तसेच रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. आता आपण ठेचा बनवून घेऊया. तर ठेच्यासाठी मी 10 ते 12 मिरच्या हा छान धुवून घेतलेल्या आहेत. आता याला तव्यावरती भाजून घेऊया. छान असा ब्राऊन कलर होईपर्यंत याला भाजून घ्यायचं. नंतर वरतून लसणाच्या पाकळ्या घालायच्या. आता ठेचा भाजून झालेला आहे. आता मी याला थोडंसं वरतून पाणी टाकलं आणि लगेच झाकण ठेवून दिलं. याच्यामुळे काय होते की ह्या मिरच्या आहेत ह्या नरम पडतात. आता आपण तव्यावरतीच याला ठेचून घेऊया. तर मी वरतून चवीनुसार मीठ घातलं आणि कोथिंबीर घातला आणि 1 ग्लास किंवा तुम्ही वाटी घेतली तरी चालेल. त्याच्या सहाय्याने याला ठेचून घ्यायचं. ठेचलेल्या ठेच्याची चव ही खूप छान लागते. जशी की मिक्सरमधली वेगळी लागते, कुटलेला ठेचा हा वेगळा लागतो. तसेच हा ठेचलेला ठेचा खूप वेगळा लागतो चवीला.
तर गंगाफळच्या धपाट्यांसाठी सोबत खायला ही ठेचा तयार आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करत राहा. तर अशा प्रकारे आपले गंगाफळचे धपाटे तयार आहेत. थँक्यू. धन्यवाद.